महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। करंजा रोडवरील एकाच रात्रीत झालेल्या 4 घरफोड्यांचा तपास आजही थंड बसत्यात। आंबेनगरमधील त्या 4 घरांच्या धाडसी घरफोडीचा तपास 2 वर्षांनंतरही शून्य। उरण तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षात खून, चोऱ्या आणि घरफोड्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मोठी भर पडली असून नागरिकांमधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। याच पार्श्वभूमीवर उरण करंजा रोडवरील आंबेनगर येथील वसाहतीमध्ये दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी एकाच रात्री 4 बंद घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लांबवल्याची खळबळजनक घटना घडली होती। या घटनेला आता 2 वर्षांहून अधिक काळ उलटून गेला तरी उरण पोलिसांना अद्याप चोरांचा माग काढता आलेला नाही। मिळालेल्या माहितीनुसार चोराने उरण करंजा रोडवरील आंबेनगर वसाहतीमधील घनश्याम भोईर, केशव म्हात्रे, संजय पाटील आणि ग्रेटा पॉल यांच्या बंद घरांना लक्ष्य केले होते। चोराने घरांच्या दरवाजाचा कडीचा कोंडा कापून आत प्रवेश केला आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्या। यामध्ये संजय पाटील यांच्या घरातील सोन्याची चैन आणि मंगळसूत्र तर ग्रेटा पॉल यांच्या घरातील 4 ते 5 हजार रुपयांची रोख रक्कम चोरांनी लांबवली होती। या धाडसी घरफोडीचे संपूर्ण कृत्य परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले होते। घटनेनंतर लागलीच 30 डिसेंबर 2024 रोजी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 0412 नुसार FIR नोंदवण्यात आला होता। मात्र CCTV फुटेजसारखा भक्कम तांत्रिक पुरावा आणि अधिकृत तक्रार नोंदवून 2 वर्षे उलटली तरी पोलिसांच्या हाती अद्याप काहीच लागलेले नाही। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस यंत्रणेला या गुन्ह्याचा छडा लावण्यात अद्याप यश आलेले नाही। कष्टाची कमाई आणि सोन्याचे दागिने गेल्यामुळे पीडित कुटुंबे आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। उरणमधील ही वाढती गुन्हेगारी पाहता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रलंबित तपासात तातडीने लक्ष घालावे अशी मागणी आंबेनगर परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।